नमस्कार मंडळी, अर्चनाज लाईफस्टाईल या चॅनलमध्ये तुमचे मनापासून स्वागत आहे। आज बनवणार आहोत सोयाबीनची भाजी। मस्तपैकी सुक्की अशी सोयाबीनची भाजी बनवणार आहोत। भरपूर घरात भाज्या आहेत, पण भाज्या खायचं मन जर करत नसेल तर अशा प्रकारची सोयाबीनची मिक्स भाजी करून बघा। एकदम टेस्टी आणि सुंदर लागणार आहे। आणि एकदा जर अशा प्रकारची सोयाबीनची भाजी केलात तर नंतर दुसरी भाजी करून खाणारच नाही। सारखे आठवड्यातून एकदा ते दोनदा तरी करूनच खातात। चला तर मग आता वेळ न घालवता आपण रेसिपीला सुरुवात करूया। गॅसवर इथे कढई ठेवली आहे, त्यामध्ये तेल ओतून घेते मी। इथे मी 2 माप तेल ओतून घेतले आहे। त्यामध्ये एक कांदा लांबका असा बारीक चिरून घेतलेला आहे। अशा प्रकारे लांबका कांदा चिरून घ्यायचा, तो मस्तपैकी मिक्स करून घ्यायचा तेलामध्ये। जास्त ब्राऊन होईपर्यंत परतून नाही घ्यायचा। एकदम छान असा पातळ पातळ कांदा चिरलेला पाहिजे। आणि त्यामध्ये 1 वाटी शिमला मिरची, म्हणजे मी 2 शिमला मिरची चिरलेल्या आहेत। इथे 5 ते 6 फरसबी टाकून घेतलेले आहे। ते आता सर्व व्यवस्थित मिक्स करून घेऊया। आता यामध्ये मी कांद्याची पात पण थोडीशी टाकून घेणार आहे आणि थोडीशी साईडला ठेवून दिले, नंतर आपल्याला कच्ची पाहिजे म्हणून। आता यामध्ये पत्ताकोबी पण अर्धा टाकून घेणार आहे। थोडासा पत्ताकोबी साईडला ठेवून दिले। आता हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घेऊया। मला ना भाजी अजिबात खाऊ वाटत नव्हती, मग सोयाबीन दिसले, त्या सोयाबीन मध्ये अशा प्रकारे भरपूर अशा भाज्या चिरून टाकल्या आणि मस्तपैकी सोयाबीनची भाजी केली। त्यामध्ये आता चवीनुसार मीठ टाकून घेतलं सर्व भाज्यामध्ये। चवीनुसार लाल तिखट टाकून घेतले, थोडीशी जिरा पावडर पण टाकून घेतली। आता हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घेऊया। छानपैकी आपल्या भाज्या अर्ध्या कच्च्या शिजवून घ्यायच्या। आपल्या सर्व भाज्या अर्ध्या कच्च्या शिजत आलेल्या आहेत, तुम्ही इथे बघू शकता। आता यामध्ये मी भिजवलेली सोयाबीन टाकून घेते। कोमट पाण्यामध्ये सोयाबीन टाकून घ्यायचं आणि त्यामध्ये स्वच्छ 2-3 पाण्याने सोयाबीन धुवून पिळून घ्यायची आणि ती सोयाबीन ह्या सर्व भाज्यामध्ये टाकून घ्यायची। आता इथे सर्व व्यवस्थित मिक्स करून घेतले। यामध्ये थोडासा सोया सॉस टाकून घेतला, 1 ते 2 चमचे अंदाजे टाकून घेतले। आता यामध्ये रेड चिल्ली सॉस पण टाकून घेते आणि ग्रीन चिल्ली सॉस पण टाकून घेतला। आता हे सॉस ऑप्शन आहेत, जर असेल तर टाका, नसेल तर नाही टाकलं तरी चालतो। आता यामध्ये थोडासा टोमॅटो सॉस पण टाकून घेतला। आता हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आणि यामध्ये थोडासा आपला फ्राईड राईस मसाला आहे तो पण टाकून घेतला आणि सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायची भाजी आणि मस्तपैकी शिजू द्यायची। भाजी जर शिजताना जास्त कोरडी झाली असेल तर थोडंसं 3 ते 4 चमचे पाणी टाकून घ्या। इथे आपली भाजी शिजली आहे, त्यावर कच्चा पत्ताकोबी सुरुवातीला ठेवलेला आणि कच्ची कांद्याची पात टाकून घ्यायची आणि हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। तुम्हाला अशा प्रकारची सोयाबीनची भाजी कशी वाटली ते मला कमेंट करून सांगा। ही सोयाबीनची भाजी तुम्ही नुसती स्नॅक्सला पण खाऊ शकता, मस्तपैकी मंचुरियन सारखीच लागते आणि मस्तपैकी चपाती सोबत पण खाऊ शकता, नाहीतर मस्तपैकी सोयाबीनचा रोल करून मुलांना आपण देऊ शकतो। तर अशा प्रकारे मस्तपैकी आपली सोयाबीनची भाजी तयार झालेली आहे। तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते मला सांगा। गॅस एकदम सिमवर करून 5 ते 6 मिनिटं भाजी शिजवून घेऊया। आता आपली भाजी एकदम रेडी आहे खाण्यासाठी। तुम्ही इथं बघू शकता किती सुंदर अशी भाजी तयार झालेली आहे। एकदम टेस्टी आणि वेगळ्या प्रकारची थोडीशी भाजी केलेली आहे सोयाबीनची। तर अशा प्रकारची भाजी तुम्ही एकदा करून बघा आणि कशी झाली ते मला सांगा। अशाच नवीन नवीन रेसिपी बघण्यासाठी अर्चना लाईफस्टाईल या चॅनलला सबस्क्राईब करा। व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद।